नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे पालकची ग्रेव्ही, जी तुम्ही वेट लॉसमध्ये पण खाऊ शकता आणि लहान मुलांनासुद्धा ही ग्रेव्ही देऊ शकता. तर त्यासाठी इथे मी स्वच्छ असं पालक धुवून घेतला आहे. धने जिरा पूड घेतला आहे 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा घेतला आहे, 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा इंच अद्रक घेतला आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, मध्यम आकाराचा 1 टोमॅटो घेतलेला आहे कापलेला. आता सर्वात आधी पालक जी आहे ती शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे शिजवताना. 5 मिनिटात ही पालक शिजते. तरी बघा पालक आता शिजलेली आहे. आता बर्फाचं पाणी एका टोपात घ्यायचं आहे आणि शिजलेली पालक चिमट्याने अशी सेपरेट करून त्या बर्फाच्या पाण्यात ठेवायचे आहे, जेणेकरून पालकाचा रंग नाही बदलणार. आता ह्या पालकाचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर वाटायला टाकायचं आहे. आणि मिक्सरला वाटताना आपण त्याच्यामध्ये जराहीसुद्धा पाणी टाकणार नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे, लसूण टाकायचे आहे 20 पाकळ्या, अर्धा इंच अद्रक टाकायचं आहे, 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. तुम्हाला लहान मुलांसाठी जर करायचं असेल तर एखाद्या टायमाला हिरवी मिरची कमी टाकू शकता. आता त्याचं झाकण लावायचं आहे. हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं असं बारीक झालेलं आहे आणि हे करताना पण आपण पाणी जराहीसुद्धा ॲड नाही केलं आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला आहे. आता त्याच्यामध्ये आपण मिक्सरला वाटलेलं टोमॅटो, लसूण, मिरचीची जी प्युरी होती ती आपण टाकली आहे आणि आता हे पण आपण परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये धने जिरा पावडर टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे, आता त्याच्यामध्ये पालकचे जे आपण मिक्सरला वाटलेले होते ते सर्व मिश्रण टाकायचं आहे. आता हे परतून घ्यायचे आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 4 वाटी पाणी टाकत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी वाटी पण पाणी टाकू शकता. जेवढं तुम्हाला घट्ट आणि पातळपणा हवं आहे तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आता हे पालक चांगली शिजलेली आहे. तर ही पालकची ग्रेव्ही आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. ही बघा पालकची ग्रेव्ही खूप हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. ही ऑलमोस्ट 10 ते 15 मिनटात बनते. तर ही पालकची ग्रेव्ही तुम्ही वेट लॉसमध्ये पण खाऊ शकता आणि लहान मुलांनासुद्धा देऊ शकता. फक्त एवढंच की लहान मुलांना देताना तुम्हाला जर तिखटपणा कमी करायचा असेल तर मिरची कमी करू शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.